ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचे आवाहन. धनगर ओबीसी नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाचे मुंबई अध्यक्ष बबनराव मदने यांनी ओबीसी बांधवांना केले आहे. 2 सप्टेंबर 2025च्या जीआरमुळे ओबीसी आरक्षण धोक्यात आले आहे. राज्यात ओबीसी आणि मराठा समाजात फार मोठा संघर्ष पेटवण्याचे काम मनोज जरांगे यांच्या माध्यमातून झाले आहे. मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागासलेला नाही हे सुप्रीम कोर्टाने मागासवर्गीय आयोगाने नाकारले असता मागील दरवाजाने ओबीसीमध्ये घुसखोरी करून ओबीसीच्या ताटातील वाट्याचे आरक्षण ओरबाडून घेण्याचे काम या जीआरच्या शासन निर्णयामुळे सुलभ राजमार्ग करून देण्याचे काम देवेंद्र फडणवीस सरकारने केले आहे. यामुळे ओबीसी समाज भयभीत संभ्रमित आहे. आज हे आरक्षण वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचे आवाहन धनगर ओबीसी नेते बबनराव मदने साहेब यांनी 54% ओबीसी समाज बांधवांना केले आहे. नमस्कार, जय ओबीसी. मी बबनराव मदने, मुंबई अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग, राज्य समन्वयक धनगर आरक्षण कृती समिती, राज्य समन्वयक ओबीसी विजयंती समन्वय समिती आणि मुंबई सरचिटणीस अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद. हे सर्व आपल्यासमोर सांगून मला स्वतःचा मोठेपणा करायचा नाही आहे, कारण गेली 25 वर्षापेक्षा जास्त कालावधी मी स्वतः धनगर आरक्षण असेल ओबीसीच्या या चळवळीमध्ये गेली 25 वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये मी काम करत आहे. आज राज्यामध्ये जी काही परिस्थिती ओढवलेली आहे, राज्यामध्ये मराठा आणि ओबीसीमध्ये जो कधी नव्हे तो संघर्ष पेटलेला आहे आणि या संघर्षाचं मूळ कारण हा मनोज जरांगे पाटील आहे. या मनोज जरांगे पाटील यांनी जे काही उपोषण आंदोलनं सुरू केली, आज ज्या पद्धतीने मुंबईमध्ये आंदोलन करण्यात आलं आणि त्या आंदोलनाचा दबावाखाली येऊन ओबीसीवर अन्याय होणारा जो काही जीआर या राज्य सरकारने 2 सप्टेंबरला काढला, या जीआरच्या माध्यमातून मराठा समाजाला सहजरित्या जातीचे दाखले देण्याची जी काही सुलभ प्रक्रिया ह्या जीआरमुळे करून देण्यात आली आहे, हा जीआर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणाराच आहे. जरी आज राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सरकारमधील नेते जरी बोलत असले की या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागणार नाही, आम्ही धक्का लागू देणार नाही, परंतु या जीआर जर आपण पाहिला तर निश्चितपणे या जीआरच्या माध्यमातून ओबीसीचं आरक्षण याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात घुसखोरी मराठा समाजाची ह्या दाखल्यांमुळे होणार आहे आणि झालेली आहे. आता आपण पहा, ज्या पद्धतीने मराठा समाजाला सामाजिकदृष्ट्या मागास नाही, सामाजिकदृष्ट्या मागासले पण मराठा समाजाचं हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, आयोग असेल यांनी नाकारलेलं आहे. हे सर्व असताना बॅकडोर एंट्री, मागच्या दरवाज्यातून ओबीसीमध्ये घुसखोरी करून ओबीसीच्या ताटातील वाट्यातील आरक्षण ओरबाडून ह्या जीआरच्या माध्यमातून देण्याचं जे काही षडयंत्र म्हटलं तरी चालेल किंवा याला काय म्हणायचं ते म्हणा, पण या 2 सप्टेंबरच्या जीआरच्या माध्यमातून हा मराठा समाजाला ओबीसीमध्ये घुसखोरी करण्याचा राजमार्ग हा जीआर आहे. हा जीआर या शासनाने तात्काळ रद्द करायला पाहिजे होता, अजून केलेला नाही. आज ओबीसी समाजामध्ये ओबीसी समाज भयभीत आहे, संभ्रमित आहे. कुठे ना कुठेतरी ओबीसी समाजाला 54% ओबीसी समाजाला 27% तुटपुंज आरक्षण असताना देखील आज हे आरक्षण धोक्यात आलं आहे. हे आरक्षण 376 जातींच्या समूहाला हे आरक्षण आणि त्यामध्ये हा मराठा समाज जर आला तर कोणाच्याच वाट्याला काही मिळणार नाही आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाला कोणी कधी विरोध केलेला नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, पण ते ओबीसी मधून न देता त्यांना वेगळं आरक्षण द्यावं. पण आज जरी EWSचं आरक्षण हे देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी आणलं, जे खरोखर आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत अशा समाजाला हे आरक्षण देण्याचं काम नरेंद्रजी मोदी साहेब यांनी केलं आणि याचा हे लाभ देखील घेत आहेत. तरी देखील त्यांना या ओबीसीच्या ताटातीलच आरक्षण पाहिजे. त्यांच्या ताटात माती काढून ज्या गोरगरीब जाती समूह पिढ्यानं पिढ्या सामाजिकदृष्ट्या मागासलेले, त्यांच्यावरती तुच्छतेची वागणूक दिलेले, तुच्छतेचं काम दिलेलं अशा पिचलेल्या पिळलेल्या या ओबीसी समाज घटकातील त्यांच्या वाट्यातील, त्यांच्या ताटातील हे आरक्षण ओरबाडून घुसखोरी करून घेण्याचं काम ज्या प्रकारे आज झालेलं आहे, हे ओबीसी समाज कदापि सहन करणार नाही. आज जर झुंडशाही आणि ताकदीच्या जोरावर हे मुंबईमध्ये आंदोलन करून राज्य सरकारवरती दबाव आणून जर अशा प्रकारे जर आरक्षण मिळवणार असतील, तर आज 54% ओबीसी समाजसुद्धा आज जागृत झालेला आहे. आज राज्यभर जिल्हावार तालुकावार आंदोलनं सुरू झालेली आहेत. ओबीसीसुद्धा रस्त्यावरती उतरला आहे. आज 54% ओबीसी समाज देखील मुंबईमध्ये येऊन आंदोलन करणार आहे. मग अशा झुंडशाहीच्या जोरावरती आणि ताकदीच्या जोरावरती हे जर आरक्षण मध्ये घुसखोरी करणार असतील, तर ओबीसी समाज देखील स्वतःचं आरक्षण वाचवण्यासाठी आपली ताकद पणाला लावल्याशिवाय राहणार नाही आहे. आज ओबीसी समाज सर्व घटक समाज बांधवांना एकच विनंती करायची आहे की आज आपलं आरक्षण धोक्यात आलेलं आहे. कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये या ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत होती. ग्रामपंचायतमध्ये असेल, पंचायत समितीमध्ये असेल, कुठेतरी जिल्हा परिषद नगरसेवक या ठिकाणी होता येत होतं. आज ती संधी ही हिरावलेली आहे आणि हे सर्व वाचवण्याचे काम हे ओबीसी समाज याचं संरक्षण करण्याचं काम ओबीसी समाज ह्या पूर्ण ताकदीने केल्याशिवाय राहणार नाही. आणि यासाठी आपल्या सर्व ओबीसी बांधवांना, धनगर, माळी, वंजारी, कोळी, साळी, सर्व भंडारी, तेली, जे ओबीसी घटक, रामोशी, वडार, बेलदार, पारधी, हे सर्व समाज घटक, गोसावी, आज कित्येक अशी समाज घटकांची नावं घेता येतील. परंतु या सर्व ओबीसी समाजातील घटकांनी आपलं हे आरक्षण वाचवण्यासाठी ज्या ठिकाणी तालुक्यात, जिल्ह्यात जिथे आंदोलन होत आहेत, त्या ठिकाणी आपण प्रामुख्याने संघर्षाने याच्यामध्ये उतरलं पाहिजे. आज एकमेव नेते असे छगनरावजी भुजबळ साहेब आहेत की जे आज उघडपणे, ठामपणे आज ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी मैदानात उतरलेले आहेत. आज ओबीसीचेही आमदार आहेत, नेते आहेत, मंत्री आहेत, ते देखील बोलतात, पण दबक्या आवाजाने बोलत आहेत. आज ज्या पद्धतीने मराठा समाजाचा दबाव, आपलं स्वतःचं राजकारण ह्या आमदारांना महत्त्वाचं वाटतंय म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या स्टेजवरती जाऊन त्यांना पाठिंबा देत आहेत. पण ह्या आमदारांना एक भीती निश्चित वाटली पाहिजे, जर आपण असं केलं आणि या गोरगरीब ओबीसी 376 जाती या सर्वांनी जर आपल्या मतदारसंघात आपल्यालाही डावललं तर आपलं काय होईल, ही परिस्थिती त्यांनी देखील लक्षात ठेवली पाहिजे. कारण तुम्हाला फक्त मराठा समाजच मतदान नाही करणार, तर या राज्यातील 54% ओबीसी समाज हा मतदान करतो. म्हणून आपण या समाज घटकाचा देखील विचार करायला हवा होता. पण आपण असं करताना काही आमदार लोक दिसत नाही आहेत, काही मंत्री दिसत नाही आहेत. यांना सुद्धा पाहण्याचं काम ओबीसी समाज त्या मतदारसंघामध्ये निश्चित करेल. आज जो संघर्ष पेटलेला, या संघर्षामध्ये
कोण कुठल्या पक्षात आहे, कोण कुठल्या जातीमध्ये, कोण कुठल्या ह्याच्यामध्ये, हे सर्व न पाहता आज आपण एक ओबीसी सर्व एकत्रित येऊन आपलं हे आरक्षण वाचवण्यासाठी आपण आता मैदानात उतरलं पाहिजे. आणि पूर्ण ताकदीनिशी आपण देखील, आपले नेते ठरवतील, मुंबईमध्ये निश्चितपणे मोर्चा आंदोलन मुंबईत होईल, दिल्लीत होईल. भुजबळ साहेबांनी कालच ललकार ठोकलेली आहे की आम्ही देखील मुंबईमध्ये येऊ, आम्ही देखील दिल्लीमध्ये जाऊन. यापूर्वी देखील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदच्या वतीने दिल्लीमध्ये फार मोठं आंदोलन झालं होतं. त्यामुळे एक निश्चित आहे की सर्व ओबीसी समाज बांधवांनी अशा भक्कम नेत्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. आदरणीय भुजबळ साहेबांनी कधीही स्वतःच्या मंत्रिपदाचा कधी याचा मोह ठेवलेला नाही आहे. संघर्ष काय असतो आणि संघर्ष कसा निर्माण करायचा, आणि ज्या पद्धतीने आज ते मैदानात उतरले आहेत, ह्याच प्रकारे ओबीसीच्या बाकीच्या नेत्यांनी देखील आज मैदानात उतरलं पाहिजे आणि आपल्या ओबीसीचं आरक्षण वाचवलं पाहिजे. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, मुंबई.